तयाचा हरिफळ वाटे देवा गीता भागवत सगळे श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या तुझे सत्य तयाचा हरिफळ वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ देवा फार नाही कुळी कन्या पुत्र हो तुझे सत्य तयाचा हरिफळ वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरक्तम वरम कुंडलिकाय दातुं समागत दृष्टान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्यात्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमते प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारितो दे अलंकार परिरम्य सिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्वदे प्रदेशम् विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्रीचरण नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त संगीत प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगन्मान्य जगवंदनीय देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची महान मूर्ती
वारकरी संप्रदायाचे कळस असणारे पंचमवेद निर्माते श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या 4 चरणाचा हितपर प्रकरणातील आपल्या सर्वांच्या आपण सर्व हिताच्या ठिकाणी सावध झाल्यानंतर काय होतं याचा उपदेश करणारा आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. बहुतेकांच्या पाठांतरातला आजचा अभंग आहे. हितपर प्रकरणातील 2004 चरणाचा अभंग आहे बघा. तुकोबाराय म्हणतात की जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे किंवा स्वतःच्या हिताविषयी सावध आहे त्याच्या आई वडिलाला धन्यता आहे बघा. मग त्याच्याच आई वडिलाला धन्यता का? कारण तो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, दुसऱ्या कोणाच्याही आई वडिलाला धन्यता नाही बघा. मग आता आपण अभंगाच्या प्रतिपाद्य विषयाकडे वळण्यापूर्वी अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे हे वक्त्याचे कर्तव्य ठरते व हे अगत्याच आहे. तर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या तपोवन गावी सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ज्ञानेश्वरी श्री ग्रंथराज सम्राज्ञी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पारायण सुद्धा आपल्या गावामध्ये सुरू झालेलं आहे. आणि त्यानिमित्त आजची पहिल्या दिवसाची सेवा मला मिळाली म्हणून मी तुम्हा सर्वांचं धन्यवाद मानतो. व ज्यांच्याकडून मला ही सेवा प्राप्त झाली असे आमचे प्रदीप मामा व माझे गुरुवर्य श्री सिद्ध सद्गुरू श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य हरिभक्तपरायण कैलास महाराज येवले त्यांनाही मी चरणस्पर्श वंदन करतो. व त्यानंतर ज्यांच्यामुळे मी तू व असे माझे आई वडील त्यांनाही मी चरणस्पर्श वंदन करतो. त्यानंतर माझे गुरुवर्य प्रातस्मरण श्री सिद्ध सद्गुरू शांतीनाथजी महाराज त्यांनाही मी नमन करतो. आणि आपल्या गावातील एक महान अशी मूर्ती जी आळंदीला 27 वर्षापासून त्यांचं राहणे तिथे आहे असे माझे गुरुवर्य कैलास महाराज येवले त्यांनाही मी पुनश्च त्यांना चरणस्पर्श वंदन करतो. व सर्व गायक मुनिजन मंडळी त्यानंतर मृदंगाचार्य श्री उमेश महाराजजी त्यांनाही मी चरणस्पर्श वंदन करतो. व तुम्ही सर्व मायबाप श्रोतेजन इथे बसलेल्या माझ्या छोट्याशा बालकाच्या सेवेकरता तुम्ही सर्वजण आले म्हणून तुम्हा सर्वांनाही मी पुन्हा एक वेळा तुम्हालाही वंदन करतो आणि आपल्या सेवेला सुरुवात करतो. विठाला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बघा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी सावध आहे, जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आई वडिलाला धन्यता आहे. बरं नुसतं आई वडिलालाच धन्यता नाही तर तशा सात्विक मुलांचा जे कुळाचा उद्धार करतात, जे स्वतःच्या हिताच्याही ठिकाणी जागे आहे त्या मुलांचा हरिपाठ देवालाही वाटतो, त्यांचं हरिपाठ देवालाही वाटतो. मग तुकोबारायांना तिच्या मंडळींनी वारकऱ्यांनी प्रश्न विचारला, महाराज आम्हाला इतकं मान्य आहे परंतु असे मुलं जर शोधायचे असेल किंवा घडवायचे असेल तर कसे घडवावे? तर तुकोबाराय म्हणतात गीता भागवत कविती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे मुलं गीता भागवताचं श्रवण करतात आणि भगवंताचं अखंड चिंतन करतात ते मुलं स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ते कुळाचा उद्धार करणारे मुलं आहेत. आणि तुकोबाराय आपल्याला म्हणतात की अशा मुलांची सेवा त्यांनी तुमचीही सेवा नाही मागितली, माझी नाही, देवाचीही सेवा नाही मागितली. ते म्हणतात की अशा मुलांची सेवा की मला घडावी आणि याच्यापेक्षा माझं कुठलंच मोठं भाग्य नसेल असं माझ्या बुद्धीप्रमाणे त्या अभंगाचा सरळ अर्थ विठाला.
कर्वे, तुम्हा सर्वांकडे माझी एक विनंती आहे. मुखानं नाम आणि हातानं ताणी इतकंच तुमच्याकडे आता तासभर काम. सर्वांनी हात टाळ्या वाजवत देवाचं चिंतन करायचं नाही. नाहीतर काही लोक महाराज खूप टेन्शन मध्ये असतात. टेन्शन मध्ये राहू नका. टेन्शन मध्ये असल्यानं अटॅक येत असतो. अटॅक हा टेन्शन नेच होतो. कारण की टेन्शनचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. टेन मराठीत काय म्हणतात? टेनला बोला. मराठीत काय म्हणतात? टेन म्हणजे 10 आणि सन म्हणजे सूर्य. मग एका सूर्यानं आपल्या डोक्यात आपल्याला आपण बायको इतकं पाठवतो तर 10 सूर्याचं कसं येईल? मग त्यानं आपलं हृदय खराब होणार का नाही? मग त्याने आपल्याला अटॅक येतो. टेन्शन घेतल्याने अटॅक येतो. आणि म्हणून देवाच्या या दरबारामध्ये आपण कुठलेही टेन्शन न घेता भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कुठलंच कार्य नाही आहे. आजच्या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन म्हणजे भगवंताचं चिंतन आहे. म्हणून सर्वांनी एक वेळा चिंतन करूया. विठाला तर अभंगाचा प्रतिपाद्याविषयी सांगायचं म्हणजे भावार्थ सांगायचा तो असा. तुकोबारे आपल्याला आपल्या हिताचा उपदेश करतात व आपण त्या उपदेशाला पालन केल्यानंतर काय परिणाम होतात किंवा त्याचा फायदा कोणाला होतो ही आपल्याला या अभंगामध्ये पटवून देतात. तर पूर्वी तुकोबारे म्हणजे आहेत तरी कोण हे आपल्याला समजायला हवं. तुकोबाऱ्यांचा अधिकार हा खूप मोठा आहे. तुकोबाऱ्यांच्या नजरेमध्ये सर्व समान आहे. तुकोबाऱ्यांच्या नजरेमध्ये, संतांच्या नजरेमध्ये सर्व एकसारखे. त्यांच्या नजरेमध्ये कुठलाही भेद नाही आहे. कारण की बघा, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन बसले होते त्यावेळेस तरी तुकोबाऱ्यांनी त्यावेळेस एक प्रमाण दिलं बघा. मुंगी आणि राव आम्हा सारी खाची भाव. तुकोबारा म्हणतात आता शिवाजी महाराज तालुक्यापुरते होते का? शिवाजी महाराज तालुक्यापुरते नव्हते. शिवाजी महाराज जिल्ह्यापुरतेही नव्हते. शिवाजी महाराज हे महाराष्ट्रापुरते नाही तर जगामध्ये असा तेजस्वी राजा पुन्हा घडणार असं तेज होतं माझ्या राजामध्ये. 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन केलं माझ्या राजाने. महाराज ज्यावेळेस एखादा छोटा मुलगा आपल्या हिताची कुठली गोष्ट सांगत असेल तर आपण ऐकलं पाहिजे. कारण की आपण जर वय बघितलं तर माऊलींनी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी सांगितले, आपल्याला 80व्या वर्षी सुद्धा कळत नाही. मग आता तिथे वयाची मर्यादा नाहीये. कारण की महाराज बघा, तुकोबाऱ्याने 42व्या वर्षी समाधी वैकुंठाला गेले. माऊलींनी 22व्या वर्षी समाधी घेतली. परंतु माऊलींनी जी ज्ञानेश्वर लिहिली 16व्या वर्षी लिहिली. आणि म्हणून संतांनी जे लिहिलेलं आहे, शुकाचार्य भगवानांनी आपल्याला भागवत 16व्या वर्षी सांगितलं. म्हणून इथे वयाची मर्यादा नाही. एखादा लहान मुलगा जरी आपल्या हिताची गोष्ट सांगत असेल तर आपण ऐकलं पाहिजे. आणि म्हणून बघा, विठाल वयाची मर्यादा नाही. काही लोक म्हणतात आमचे केस 24 पांढरे नाही झाले, त्यांना फक्त कॅल्शियम कमी. काय महाराज, वयाचा आणि ज्ञानाचा काही संबंध नाही आहे. काही लोक म्हणतात आम्ही लय उन्हाळे पाहिले, त्यांनी फक्त उन्हाळे पाहिले, आपण उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. बरोबर आहे माझं? मग काय महाराज, तिथे वयाची मर्यादा नाहीये, त्याला परमार्थ म्हणतात. चला आपल्या विषयाकडे या. मग नेमकं हित म्हणजे काय आहे? हित कशाला म्हटलं जातं तर तुकोबारा गोड वर्णन करतात.
इतके करावे देवाची तुकोबराय म्हणतात देवाचं चिंतन करणे आपलं हित आहे. इथं ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. शुद्ध भावाने जेव्हा आपण भगवंताचं चिंतन करू हे आपलं खरं हित आहे. नाहीतर हिताची व्याख्या जर व्यवहारामध्ये करायची झाली त्याला आपण सुख म्हणतो बघा. मग आपल्याला एखादा बंगला बांधला तर त्याच्यामध्ये सुख वाटतं. एखाद्याने छान अशी गाडी घेतली तर त्याला त्याच्यामध्ये सुख वाटतं. परंतु व्यवहारामध्ये तुम्ही जितकं हित करत नसाल, तुम्हाला एक बंगला बांधला तुम्हाला दुसरा मजला हवा असेल, तुम्ही इनोव्हा घेताल तर तुम्हाला फॉर्च्युनर लागेल, फॉर्च्युनर घेताल तर म्हणताल लँड क्रुझर पाहिजे. व्यवहारामध्ये आपली आशा वाढत राहते बघा. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, महाराज म्हणतात की जे हित आहे हे देवाचं चिंतन आहे आपलं मुख्य हित आहे आणि हेच हित आपण ठेवलं पाहिजे. बाकी संसारिक हित हे नाशिवंत आहे. आणि म्हणून देवाचं चिंतन हे खूप श्रेष्ठ आहे बघा. काय गोड असं चरित्र आहे वाल्मिक ऋषींचं. वाल्याचे वाल्मिक ऋषी झाले बघा. 7 राजन भरली होती मोरीने. एक माणूस मानले की एक टाकायचे. आपण काय सांगतो 10 कोंबड्या मारल्या, 8 कोंबड्या मारल्या. त्यांनी मोठ्या मोठ्या महात्म्यांना सुद्धा मारलं होतं, परंतु भगवंताच्या चिंतनाने ते ऋषी झाले. मग महाराजांचं मन इतकं मोठं आहे, माझ्या तुकोबरायांचं मन इतकं मोठं आहे. माझे तुकोबराय म्हणतात आतापर्यंत तुम्ही काय केलं ते सोडून द्या, पण यापुढे काय करायचंय. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुकोबराय म्हणतात आतापर्यंत काय केलं ते सोडून द्या, परंतु यापुढे तुम्हाला करायचंय ते यापुढे आपण आपल्या आयुष्याचा नाश करू नका. सांगतो तू माझी आपल्या या देहाचा जर नाश करायचा नसेल तर काय करावं लागेल. तुकोबराय आपल्याला आपल्या हिताचा उपदेश करून सांगतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. बघा, आणि देवाचा जर तुम्हाला नशा करायची असेल तर हरिनामाची करा. दारू की नशा क्या करते हो, रात में उतर जाएगी. नशा करते हैं तो हरि नाम की करो, जिंदगी सुधर जाएगी. वा, छान म्हटलं. पण मागच्या ना इतर असं एक टाळ्या वाजवायला मला हेच कळत लोक टाळ्या वाजवत कोण. काही लोक महाराज इतकी हुशार असतात, सुरुवातीला कीर्तन येत नाही, काऊन तर पुढे बसावं लागते. आणि पुढे ते काऊन बसत नाहीत माहितीये का, माग बसतात टेस्ट करून बघून ते महाराज कसे. आम्ही का पनीरची भाजी काय टेस्ट करून बघू म्हणतात महाराज कसे आहे. बोर वाटले की चाललं म्हणते मागच्या मग.
काय म्हणलं आजकालच्या आणि म्हणून आजकालच्या काळामध्ये या कीर्तनाची भागवताची ज्ञानेश्वरी पारायणाची गरज आहे. मला एक असं भेटला म्हणजे महाराज ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण कुठवर करायचं पारायण 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 कधीपर्यंत करत राहायचं म्हणे. म्हटलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. बरोबर आहे ना. जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करा. आता आपले जीवन गेलेच असे. महाराज कधी कधी मला वाईट वाटतो आपल्या राज्याचं. आपले नुसतं राष्ट्र नाही आहे, बाकीचे राष्ट्र आपले महाराष्ट्र आहे. आपला देश हा इतका पवित्र आहे. आपल्या या राष्ट्रामध्ये इतक्या संत महात्म्यांनी जन्म घेतला. तुकोबारांसारख्या संतांनी जन्म घेतला बघा. तुकोबारा म्हणजे साध्या संत नाही आहे. ज्ञानोबारा म्हणजे काय साध्या संत आहे. त्यांचा अधिकार खूप मोठा आहे. काय अधिकार आहे ज्ञानोबारांचा. स्त्रीचा पुरुष केला ते माझ्या ज्ञानोबारांनी. रेड्याच्या मुठी वेद बोलवलं माझ्या ज्ञानोबारांनी. हा अधिकार आहे त्यांचा. त्यांचं वर्णन करताना ते इतके मोठे आहे की नामदेवांसारखे जे देवाचे प्रेम भांडारी संत आहे ते संत सुद्धा ज्ञानोबारांचं म्हणजे संतांचं वर्णन काय गोड करतात बघा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती. नामदेव म्हणतात की संत कोण आहे. ते ब्रह्माच्या स्वरूपाने आकाराला आलेले ते संत आहे. ब्रह्माला मूळ स्वरूपामध्ये त्याचं कार्य करता येत नाही म्हणून ते संतांच्या रूपाने आकाराला आले. आणि ते कशासाठी आले. ते आपल्यासारख्या दीनजनांचा उद्धार करण्यासाठी आले. मग दीनजनांचा उद्धार तरी कसे करतात तर आपल्याला बरेच उद्देश तुकोबारा म्हणतात. तुम्ही विठ्ठलाला बघा. मग विठ्ठलालाच का म्हटलं बघा. व म्हणजे विधाता ब्रह्मदेव. थ म्हणजे नीलकंठ श्री भगवान शंकरजी आणि ल म्हणजे लक्ष्मीपती श्री नारायण हरी भगवान. मग या तिघांपासून बनलेले जे माझे पंढरीश पांडुरंग श्री विठ्ठल आहे यांना तुम्ही बघा. तुकोबारा म्हणतात 10 देव करू नका. तुमचा एकच देव ठेवा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना दिवा सुखनोये. एरती माई के दुःखाची जनेती नायद्यंती अवसानी. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमचा एकच देव ठेवा. कारण की ते जर तुम्ही ठेवला तुमचे जर तुम्ही अनेक देव ठेवले तर तुमच्या जीवनाला सुख तुम्हाला लागतं. आपलं वेगळे महाराज. आपण सोमवारी महादेवाकडे जातो. मंगळवार आले की देवीकडे जातो. बुधवार आले की विठ्ठलाजवळ जातो. गुरुवार आले की गजानन बाबाकडे जातो. स्वामी समर्थाकडे जातो. दत्तात्रय भगवानाकडे जातो. शुक्रवार आले की परत देवीकडे जातो. शनिवार आले की आपल्या हनुमंतरायाकडे जातो. आणि रविवार आले की मग सोडून द्या. मग सर्व देव असतात महाराज. म्हणून 10 देव केल्यापेक्षा आपल्या एक देव ठेवा. बघा गोड असं उदाहरण आहे. 2 माणसं चालले होते बघा. दोघं मित्र होते. एक त्यातला हिंदू होता आणि एक मुस्लिम होता बघा. दोघेही नदीमध्ये नावेनं चालले होते. नदीला पूर आला. नावेतून खाली घसरले. ते डुबायला चालले होते. त्या मुस्लिम बांधवांनी त्यांचा जाप चालू केला. त्यांनी त्यांचा जाप चालू ठेवला अल्लाह आणि आपला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंत्र संपला की कसं म्हणतो माहिती का. त्या गणपतीला तुझी ढेरीस तर सापडत नाही. आपल्याला कधी मने सापडायला. मग त्यांनी चालू केलं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. लगेच 5 मिनिटांनी त्याला म्हणतो. ते शंकर बिचारी इतके भोळे आहे त्यांना नदी कवा सापडायची. लगेच श्रीहरी नारायणाचा जप केला. लगेच कसे म्हणते ते शेष नागाच्या खाली झोपलेले असते त्यांना उठवणं बरं नाही. आता त्यांना परत केलं. सर्व देव केले.
ते मुस्लिम बांधवाचे अल्लारी आले की त्याला घेऊन गेले आणि आपलं तिथंच मिळतं. म्हणून देव हा आपला एक ठेवला पाहिजे. कुठला तरी एक देव ठेवा आपल्या अंतःकरणातून, आपल्या भावनेतून आपला देवाला जपा. तुकोबाराय म्हणतात देवाला भजनाकरिता आपल्याला काहीच नाही लागत, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला जर देवाला भजायचं असेल तर तुम्हाला काहीच लागत नाही, फक्त आपल्या अंतःकरणातला भाव लागतो. आपल्या अंतःकरणातला जर भाव असला तर भगवंत आपल्याला या वायर मध्ये सुद्धा दिसेल, या नक्कीमध्ये सुद्धा दिसेल, या मृदंगामध्ये सुद्धा आपल्याला भगवंत दिसेल जर मनामध्ये भाव असेल. एक दगड जर मंदिरामध्ये गेला तर तो देव होऊन येतो. आपण रोज जातो पण दगडासारखेच राहतो. मला हे शोकांतिक आहे. आपण बघा, जो पायरीवरचा दगड आहे, जे मंदिरातला आहे, तो एकच दगड आहे. तो बऱ्या गोड प्रमाण देतात. पायरी प्रतिमा एकची पाषाण तरीच महिमान वेगळीची. पायरी आणि प्रतिमा एकाच दगडाची आहे, परंतु त्यांचा महिमा वेगळा आहे, कारण की त्यांना हर एकाने वेगळी जखम खाल्ली आहे. पायरीनं कमी जखमा खाल्ल्यामुळे त्याच्या अंगावर लोक पाय देतात आणि त्या गंधाच्या मूर्तीने जास्त जखम खाल्ल्या म्हणून तिच्या मस्तकाच्या पायावरती मस्तक लोक देतात. आणि जर आपल्याला असं वाटत असेल की आपला आदर राहावा, आपला मान राहावा, तर दिखावा करू नका. आपल्याला जर वाटत असेल आपला मान राहावा, आदर राहावा, तर दिखावा करू नका. साध्या माणसासारखे राहा. आपण मनुष्य आहे, सोबत काही घेऊन जायचं नाही आहे. इथं कोणीच कोणाचं नाही आहे. ना बाबा गोड वर्णन करतात, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोडले. ना बाबा कोण वर्णन करतात, या जगामध्ये आपलं कोणीच नाही आहे. पत्नी येते ती घरापर्यंत, बहीण येते ती घरापर्यंत, भाऊ सगळे सोयरे आपले मित्र बांधव येते फक्त समशानापर्यंत. फक्त पुढे जावं लागतं ते आपल्याला. पुढचा प्रवास आपल्यालाच करावा लागतो. म्हणून सध्या काय करायचं, भगवंताचं चिंतन गरजेचं आहे. मग आम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये हित मानू, पण भगवंताच्या चिंतनामध्ये जर हित मानलं तर काय होईल? अभंगाचं आपुलिया
आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची. महाराज म्हणतात आपण जर आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहिलं तर त्याची धन्यताही आपल्या आई वडिलांना मिळते. मग आई वडिलांनाच का तर कारण ते बघा, आपण चांगलंही कार्य केलं तरी नाव आई वडिलांचंच होते आणि वाईटही कार्य केलं तरी नाव आई वडिलांचंच होते. नागबाबांचं वर्णन करताना सावता महाराजांचं वर्णन करताना सुद्धा काय गोड असं वर्णन करतात टाळ्या वाजवून तुम्ही मला उदाहरण दिलं का? टाळ्या वाजवण्याचे सुद्धा फायदे आहेत बघा. टाळ्या वाजवल्यानं जाळीबाई पतली सुद्धा होते. टाळ्या वाजवल्यानं माणसाची पाप भेटतात. टाळ्या वाजवल्यानं पाप कमी होतात, पुण्य वाढतात आणि अंगातलं रक्त सळा पडतात. तुम्ही म्हणा अंगातलं रक्त कसं पडते? टाळ्या वाजवल्यानं रक्त पातळ होते. सायन्स म्हणते, मी नाही म्हणत. सायन्स म्हणते, विज्ञान म्हणतं की जितक्या आपण टाळ्या वाजवू तितकं आपलं रक्त पातळ होतं, आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. मग टाळ्या वाजवायचा. वो कैसा होता है साहब, वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू तो माली से होती है लेकिन कलाकार की दाद ताली से होती है. टाळी वाजली पाहिजे, वाजवा बघा. आणि इथं टाळी वाजवा, नाही तिथं वाजवून काय फायदा? त्याला विषयाकडे नाही, तिथं आपण वाजवतो, इथे वाजवत नाही. नाचताना आपण भागवतामध्ये नाचणार नाही, कीर्तनामध्ये नाचणार नाही.
एखाद्या वेळेला हरिपाठ झाल्यानंतर एखाद्या हरिपाठामध्ये आपण नाचणार नाही, पण नाही तिथे डीजे पुढे जाऊन माझ्या म्हणण्यात तुम्ही नाचताना असं मला वाटतही नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नाचू नका असं म्हणत नाही, पण गाणे पण काही ना काही बरोबर असले पाहिजे. तर ते डीजेवरचे काही गाणे असतात ते काय मला अर्थच कळाला नाही महाराज काही गाण्यांचा. आणखी एक तर गाणं मागच्या वर्षीपासून शोधून राहिलो मी, आताच नाही मागच्या वर्षीच. आता 13-14 तारखेला वर्ष झालं मला त्या गाण्यावर विचार करत असताना त्याचा अर्थ आहे तरी काय नेमका. आता माझं एप्रिल महिन्यातच मला महिना झाला, मला लक्ष द्या त्याच्यावर. कोणता बदाम पका बदाम अर्थ काय तेच कळत पक्की करत कधी ते सांगत नाही, अर्धवट बोलते. महाराज इतके कठीण शब्द आमच्या संतांना सुद्धा सापडले नसतील. काय शब्द आहेत का महाराज? त्या गाण्यावर नाचल्यापेक्षा आमच्या हरिपाठात पावले मिळा तिथे नाचा ना. कीर्तनामध्ये नाचा. कीर्तनामध्ये कोण नाच तुम्हाला? नामदेव कीर्तन करी पुढे ते नाचे पांडुरंग. इथे कोण नाचतो? इथे मला भगवान परमात्मा नाचतो. म्हणून इथे नाचलं पाहिजे, नाही तिथे नाचून फायदा नाही. नाचायचं असेल हसायचं असेल तर परमार्थामध्ये असा, परमार्थामध्ये नाचा. संसारामध्ये नाचून फायदा नाही. संसार तुम्ही किती काही केला तरी होणार नाही. संसाराची बरोबरी होऊ शकत नाही. महाराज म्हणतात बघा, करिता भरोवरी पुरावसी तुरी भवाची पुरी वावसी. तुम्ही जितकी बरोबरी करत जासाल संसाराची तितकं तुम्ही भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जासाल. भवसिंधूचा पूर कशाला म्हटलेला आहे? तर जन्म मरणाचा पूर. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम इह संसारे बहुविस्तारे कृपया पारे पाहि पुराणे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. म्हणून महाराज हे काय आहे? भवसिंधूचा पूर आहे संसार म्हणजे. संसाराच्या पुरामध्ये तुम्हाला भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. तिथं काय आहे? पुन्हा जन्माला येणार. पुनरपि जननम, पुन्हा मरण आहे, पुनरपि मरणम. परंतु जर तुम्हाला त्याच्यापासून वाचायचं असेल, जर तुम्हाला भवसिंधूच्या पुरापासून दूर जायचं असेल तर तुम्हाला भगवंताचं चिंतन करावं लागेल. भज गोविंदम भज गोविंदम. आणि म्हणून महाराज भजायचं असेल तर माझ्या भगवान परमात्म्याला बघा. बघा आपल्या जगामध्ये 2 वाढदिवस आहे, परंतु ते आपल्याला कळत नाही. काहीच लोकांचे 2 वाढदिवस कसे सांगतो बघा. पहिला वाढदिवस जेव्हा आपण जन्माला येतो, आपला पहिला जन्मदिवस तेव्हा असतो जेव्हा आपण पहिले जन्माला येतो. तर जन्माला आल्यानंतर आपली पहिली गुरु माता असते आणि तिच्या उदरामधून आपला जन्म झाला म्हणून पहिला तो जन्मदिवस. आणि ज्या दिवशी आपण गुरु दीक्षा घेतो किंवा गुरुंचा तो गुरु मंत्र घेतो तो आपला दुसरा वाढदिवस असतो. आणि मग आपल्याला जर त्या भौतिकच्या पुरामध्ये जायचं नसेल तर काय करावं लागेल? भगवंताचं चिंतन करावं. त्या भगवंताचं चिंतन हे श्रेष्ठ आहे बघा.
आणि म्हणून तुकोबारांनी ही ते आपल्या भगवंताच्या चिंतनामध्ये सांगितलेलं आहे. तुकोबारा सहजच बोलत नाही, ज्ञानोबारा सहजच बोलत नाही, त्यांना अनुभव आलेला असतो. अनुभव आले अंगा जगा सांगून देत असेल, मग ते मी या जगाला देतो. काय देतो? तुम्हाला जे अनुभव आले ते मी या जगाला देतो. तुकोबारांचे आतापर्यंत 4052 सध्याच्या काळामध्ये अभंग आहे. त्याच्यामध्ये तुकोबारांनी मनाने एकही नाही लिहिला, असं आलं म्हणत नाही. तुकोबारांना अनुभवाला ते ब्रह्मज्ञानी होते. त्यांना जेव्हा त्यांचं जे ब्रह्मज्ञान आहे ते जेव्हा प्राप्त झालं, तुकोबारा इतके मोठे तत्वज्ञानी कोणी नव्हते. माझ्या माऊली इतके तत्वज्ञानी कोणी नव्हते. मला आताचे सायंटिस्ट त्यांच्या पुढे कोणीच नाहीये. बघा, शंकराचार्य भगवानांनी जे भागवत लिहिलं ते एक फिलॉसॉफर होते, तत्वज्ञानी होते. आणि असे अनेक ऋषी मुनी झाले आपल्या याच्यामध्ये. ऍटम जे म्हणतात सायन्स मध्ये, अणु, ज्याला आपण मराठीमध्ये अणु म्हणतो, त्याचा शोध प्रथम शोध कुणी लावला आपल्याला माहितच नाही आहे. तो जो लावला तो ऋषी कनादने लावलेला आहे. प्रथम शोध हा ऋषी कनादजीने लावलेला आहे. त्याच्यानंतर मग ब्रिटिश सायंटिस्टने त्याच्यावर खोज करत गेलेला आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस करू याच्यामध्ये किती आहे, त्यामध्ये किती आहे, नंतर बघितलं. परंतु सुरुवात हे मूळ भगवंतापासून आहे, संतांपासून आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी मध्ये 750 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं की वीज निर्मिती कशी होते. गोड ओवी लिहितात माऊली. तया उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, मग तया विजय माझी असे सलील काही. बघा, माऊली म्हणतात की उदक म्हणजे पाणी आणि आवेश म्हणजे प्रेशर. तया उदकाचे नि आवेशे, पाण्याला जेव्हा आपण प्रेशर देतो तेव्हा वीज निर्मिती होते, जे लख्ख असा प्रकाश निर्माण करते. माझ्या माऊलीने 750 वर्षापूर्वी सांगितलं. आणि याचा शोध ग्रीक सायंटिस्टने काहीतरी 300-350 वर्षापूर्वी शोधला. सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. पहिले मान्यता होती की सूर्य पृथ्वीच्या भोवती फिरतो, परंतु सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. माझ्या माऊलीने 750 वर्षापूर्वी सांगितलं. आणि निकोलस नावाच्या एका ग्रीक सायंटिस्टनं हे आता 350-400 वर्षापूर्वी सांगितलं. आणि त्यांनी ते सांगितल्यानंतर सुद्धा बायबलच्या विरुद्ध असल्यामुळे, बायबल सांगतं, जे ख्रिश्चन लोक आहेत त्यांचा ग्रंथ सांगतो की जे पृथ्वी आहे याच्या भोवती सूर्य फिरते, परंतु हे चुकीचं आहे. ते माऊलीने 750 वर्षापूर्वी सांगितलं. निकोलस नावाच्या सायंटिस्टनं 350 वर्षापूर्वी शोधलं, परंतु त्याला त्याच्या धर्म मार्तंडाचा विरोध होता. त्यांना त्यांचे धर्म मार्तंड जे होते त्यांचा विरोध होता. आणि आपण त्यांनाच ज्ञानी समजतो. खरे ज्ञानी आपले संत आहे. आपले संत महान तत्वज्ञानी होते. आपले संत महान सायंटिस्ट होते, फिलॉसॉफर होते. आणि माऊलींची ज्ञानेश्वरी लिहिली हे आपल्या जीवनाची हरेक गोष्ट सांगते. उठल्यानंतर काय केलं, उठल्यापासून झोपेत जायपर्यंतच्या हरेक कर्माची माहिती माझी ज्ञानेश्वरी. माझ्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी अशीच नाही लिहिली. माझ्या ज्ञानोबारांनी गाता असं चांगल्या मार्गांना उपदेश करण्यासाठी 65 ओव्याचा ग्रंथ माझ्या माऊलींनी निर्माण केला. आपण एखाद्याला साधं 2 वाक्य पाठवायचे असेल असं जिवाय करतो मला. म्हणून ते संतांचा महिमाच वेगळा आहे. संतांचा महिमा तो संतांचा महिमा तो बहुमूल्य.
काल कधी होईल काय कामधेनू. बघा संतांचा महिमा खूप मोठा, त्याला शाब्दिक पंडित वर्णू शकत नाही. मग इथे गोड असं उदाहरण आपल्याला तुकोबाराय देतात. संतांचा महिमा जसा मोठा आहे त्याला शाब्दिक पंडित वर्णू शकत नाही किंवा त्याची बरोबरी करू शकत नाही. त्याचप्रमाणे कितीकही दुधावाली गाय असली तर त्याची बरोबरी कामधेनूची बरोबरी ती दुधावाली गाय करू शकत नाही. मग ती गाय म्हैस तुम्हाला दिवसाचे 12 लिटर दो की 20 लिटर दो, पण ती कामधेनूची बरोबरी करू शकत नाही. इथे कामधेनूची उपमा ही संतांना दिलेली आहे आणि शाब्दिकाची उपमा त्या दुधाळ गायला दिलेली आहे. शाब्दिक आहे तुमच्या पुढे खूप असे मोठे मोठे वाक्य निर्माण करेल, खूप शब्दाचा झाड उभं करेल, तुम्हाला नाही त्या प्रकारचा वेदांत सांगेल, परंतु तो संतांचा वर्णन करू शकत नाही. आणि मग बघा अशा संतांनीच आपल्याला उपदेश केलेला आहे, तो आपण मानलाच पाहिजे. संतांनी उपदेश आपल्या हितासाठी केलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांचा काही स्वार्थ नाही. तर आजच्या काळामध्ये स्वार्थाशिवाय कोणीही कोणाला उपदेश करत नाही. सर्वांचा हर एक गोष्टीमध्ये आपापला स्वार्थ असतो, परंतु या भगवंताच्या दरबारामध्ये आपण तो स्वार्थ सोडून दिला पाहिजे. निस्वार्थीपणे भगवंताचं प्रेमाने भजन केलं पाहिजे आणि तेच महत्वाचं आहे. आणि म्हणून सर्वांनी ग्रहण करा विठाला. आणि म्हणून महाराज बघा आपल्या विषयाकडे या. मग असे जे मुलं आहेत जे हिताच्या ठिकाणी जग आहे, तर लोकांनी विचारलं हे कुळाचा उद्धार करू शकतील का? महाराज म्हणले नक्कीच हे कुळाचा उद्धार करतील. हे जे सात्विक मुलं आहेत हे कुळाचा उद्धार करतील. आणि मग त्यांनी ठीक आहे, ते सात्विक आहे, ते कुळाचा उद्धार करतील, ते हिताच्या ठिकाणी जागे आहे, परंतु त्यांचा हरिक आणखी कुणाला वाटेल? कोणी कन्या पुत्र सात्विक मुलं आहे त्यांचा हरिक हा देवाला वाटतो. बघा गावाला आपल्याला मला असं वाटतं आपण देवाला हरिक वाटणं खूप दूरची गोष्ट आहे. आपण जिल्ह्याला हरिक वाटणे काही विचार नका करू. आपण आपल्या तालुक्याला हरिक वाटेल इतकंही चांगलं जगू नका
पण मात्र आपल्या गावाला तरी आपला हरी. माणसानं जगताना असं जगलं पाहिजे बघा. रस्त्यानं जात असाल तर एखाद्यानं रामराम घातला पाहिजे. जरी एकटे असाल तर कोणीतरी गाडी घ्यायला आलं पाहिजे. आणि ज्या दिवशी जग सोडून जाल ना त्या दिवशी अनेकाच्या डोळ्यातून अश्रू पडले पाहिजे तर माणसात जगलं. नंतर काय पाहिजे महाराज आपल्या जगण्याला. आपल्याला इकडे 100-100 वर्ष होते घरातले लोक कटायचं. माणसानं असं जगलं पाहिजे की घरातल्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आणखी काही वर्ष जगावे. मला काही लोकांना घरातले सुद्धा कटायला राहतात. काही म्हातारे 100-100 वर्षाचे होतात पण त्यांचं एकच काम राहते, इकडचं तिकडे तिकडचं इकडे करणं. त्यांचं मग देवाला सोडा त्यांचा घरच्यांना सुद्धा ऐक वाटत नाही. आणि म्हणून आपल्या गावातल्याला तरी आपला हरिक वाटला पाहिजे. बरं जाऊ द्या, एखाद्याला नाही तितकं चांगलं वागणं होत असेल तर कमीत कमी घरच्यांना तरी आपला हरिक वाटला पाहिजे. आई वडिलांना वाटतो त्यात काही नवल नाही आहे, पण तो आपल्या जे खटलं आपल्याला त्याला आपला हरिक वाटला पाहिजे. इतकं तरी माणसानं चांगलं जगलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त सबसिडी मी देऊ शकत नाही. मी काही सरकारचा मंत्री नाही का. म्हणून अरे इतकं चांगलं जगलंच पाहिजे. मग अशा मुलांचा देवाला हरिक वाटतो. मग नेमकं देवाला हरिक तरी कोण्या मुलांचा वाटतो तर या मुलांचा हरिक देवाला वाटतो. देवाला ते डीजे पुढे नाचणारे काय ते शिवरायांचे नाव घेणाऱ्याचा हरिक वाटतो काय देवाला. देवाला हरिक वाटतो तो अशा मुलांचा. आणि हे जे कीर्तन आहे ते तरुण मुलांसाठी आहे खास करून. जे भागवत कीर्तन आहे म्हाताऱ्यांची डोळे गेली आता काही हे नाही. लोक तसे आपण म्हातारपणी जरी माळा घातला तुम्ही नाव ठेवतात पण घालायच्या. एखाद्या लहान पोरानं माळ घालल्या काय इतक्या लहानपणीच माळ घालायला द्या मोकळी रे. आबाजीनं माळ घालू द्या लग्न होते. आतापर्यंत घालला तर चावेला म्हणून माळ घालायचं. काय बोलावं महाराज. जग लई येणार महाराज. जग आपल्याला नावच ठेवत राहणार. मी माझं उदाहरण देतो. मी जर शांतपणे कीर्तन केलं तर लोक मला म्हणतात काय येत नव्हता नुसतं उभं होतं. नंतर थोडा हसून खेळून एन्जॉय करून एनर्जीनं जर देवाचं चिंतन करत जर कीर्तन केलं ना तीच लोक म्हणते हे ते काही नसतं नाच तीच नाच. मग मी करू काय. आपलं कसं आहे महाराज माहिती आहे का. आपलं कसं एखादा एक माणूस असं गुरी बायको करून आला तर लोक बाबा याला बरी गेली. दुसरं काळ करून आला बाबा याला बरी केली. आपलं कसं आहे ना दुसऱ्यांना नाव नका ठेवू आणि एखाद्याने निंदा केली तर त्याचा राग वाटू देऊ. तुकोबारा एक म्हण आपल्याला प्रसिद्ध आहे बघा. निंदकाचे घर बोला निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचं घर हे शेजारी असलं पाहिजे. कोण माहिती का. आता म्हणा आम्हाला मन माहित काऊन ते माहित असतं. कारण की तू जितकी निंदा करील तितकी आपली सुधारणा होईल. आपल्याला आपल्या चुका माहित पडतील. म्हणून अनेकांना आपली निंदा करू द्या खराब वाटू द्यायची. आपल्या सुधारणा त्या निंदेतून करायच्या. लोकांच्या नादाला लागायचं. लोक काही म्हणतात मला आणि म्हणून या जगाच्या नादाला लागू नका. जग येणंय. जगाचं कसं आहे साहेब आले की या 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 बसा 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 गेलं म्हणते महाराज अख्खं गाव यायला माघारी निंदा केल्यापेक्षा मला असं वाटतं तुम्हाला बोलायचं ना. आमचे तुकोबाराय माघारी कधीच बोलले नाही. तुकोबारायांची उत्तर आहे ते तीक्ष्ण असायची. तीक्ष्ण उत्तरे. आणि बघा मग काय तुकोबारे होते. यापूर्वी मी सांगितलं का शिवराय कीर्तनामध्ये येऊन बसले तर त्यांना शिवराय किती मोठे राजे होते.
पण त्यांना सर्वसामान जनता समजलं, कारण की ते जगद्गुरु आहेत, ते सर्वांचे गुरु आहेत, ते या जगताचे गुरु आहेत. आणि जगद्गुरु फक्त तीनच आहेत बघा. पहिले जगद्गुरु आहे त्या श्रीकृष्ण भगवान, दुसरे आहे ते शंकराचार्यजी, आणि तिसरे आहे माझे जगद्गुरु तुकोबा. आता आजकाल कोणी स्वतःला नाव लावून घेतोय, परंतु बघा आजच्या काळामध्ये जरी बघितलं तरी पूर्वीपासून या तीनच जगद्गुरु यांच्यापेक्षा पुढे आतापर्यंत झालंही नाही आणि यापूर्वी नव्हता. आणि म्हणून आपली चूक इथेच होते, आपल्याला आपण उलट समजतो. माऊलींचा समाधी सोहळा आहे, परंतु आपल्या वराडामध्ये, आपल्या विदर्भामध्ये बरेच लोक त्याला पुण्यतिथी म्हणतात बघा. आता आपल्या गावामध्ये परमार्थ आहे, आपल्या गावामधले लोक नाही म्हणतील, परंतु बऱ्याचशा गावामध्ये मी स्वतः इकडं पुण्यतिथी म्हणतात. ज्ञानोबांची पुण्यतिथी म्हणतात. ऐका, ज्ञानोबांची पुण्यतिथी नाही आहे, माझ्या ज्ञानोबांची पुण्यतिथी नाही आहे. माझ्या ज्ञानोबांचा तो समाधी सोहळा आहे, संजीवन समाधी सोहळा आहे. माझ्या ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतलेली आहे, त्या समाधी खाली आताही माझे ज्ञानोबा जिवंत आहे. आणि माझ्या भगवंताचं, माझ्या परमात्म्याचं अखंड चिंतन माझे ज्ञानोबा करत. आपण काय महाराज नाही तिथे, आपण संतांची निंदा करणं सोडली नाही हो. काही लोक म्हणतात जुने लोक लई चांगली. जुने लोक जर चांगले असतील तर तू कोपऱ्यांचा गाथा पाण्यात बुडवला असता का? बोला. ज्ञानोबांच्या झोळीमध्ये शेण टाकलं असतं का? ज्ञानोबांनी जर आवाज केला आला का रंजन, तर त्यांना दरवाजा लावून घ्यायचे, आतून म्हणायचे पुढे वा. आजच्या काळामध्ये आनंदी मधल्या विद्यार्थ्यांची इतकी चांगली अवस्था आहे. ज्ञानोबांनी त्यावेळेस त्रास सहन केला, म्हणून आज आळंदीतल्या सर्व विद्यार्थ्यांना मधुकरी हे त्यांना प्रेमाने आणि आदराने मिळते. आजच्या काळामध्ये पुण्या भागामध्ये मधुकरी म्हणून एक प्रथा आहे बघा. सर्व विद्यार्थी तिथे मधुकरी मागायला जातात आणि ते त्यांच्याकडून ज्ञानोबाने करूनही घेतात आणि पुढचेही लोक त्यांना आनंदाने देतात. ते महाराज आले नाहीत म्हणत, ते माऊली आले त्या शब्द वापरले बघा. ते आपल्यामध्ये माऊलींना बघतात. मग आपण का ज्याच्या त्याच्यामध्ये भगवंताला माऊलीला बघा. काही लोक म्हणतात भगवंताचं चिंतन का करावं. अरे मला सांगा, लोक म्हणतात आम्ही दारू काही तुमचं काय जातंय. आता बघा बाबा, तुमचं टू व्हीलर आहे का? कोणती? एक्सप्रो. तर पेट्रोल चालते का डिझेल चालते? पेट्रोल चालते ना. त्याच्यात जर एखाद्या पेट्रोल संपलं आणि तुमच्यावर रॉकेल असलं तर हे टाकतात का? काऊन? ते इंजिन खराब होईल म्हणून. अरे कितीची गाडी आहे बरं ते तुमची? 80-90 हजाराची गाडी आहे. त्याच्यामध्ये जर एखाद्या वेळेस पेट्रोल संपलं तर तुम्ही रॉकेल टाकत ना का, तर त्याचं इंजिन खराब होईल. मग ही कोट्यावधी रुपयाची गाडी आहे, याच्यामध्ये नाही ते तुम्ही रॉकेल टाकता. ही गाडी का खराब होणार? का तुमच्या हात रॉकेल होणार नाही? महाराज, आपले शरीर जरी देह नाशिवंत असलं तरी आपल्याला कर्म या देहातून करायचे आहे. भगवंताचं चिंतन या देहातून करायचं आहे. मग अंतःकरणातून भगवंताचं चिंतन जे बाहेर पडतं हे आपला हा देह आहे. आणि त्याला आपण आपला हा प्रवास होईपर्यंत तरी चांगल्यापणे सांभाळलं पाहिजे. या देहावर उदास असले ते भक्त आहेत, बरोबर आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, परंतु जे भक्त आहेत, जे या देहावरती उदास आहेत, ते या देहाला टाकून तर देत नाहीत ना. ते याचा सांभाळ करतात, कारण की हे आपल्याकडे आलेलं आहे. आता बघा, हे माईक सिस्टीमचं काम दादाकडे दिलेलं आहे. मग आता अर्ध्या कीर्तनातून दादा कसे जात नाही, कारण त्यांची जबाबदारी आहे. जसं मृदंगाचार्य महाराजांची जबाबदारी आहे की ते संपूर्ण कीर्तन मृदंगामध्ये मृदंग त्यांना वाजवायचं आहे. जर तुमचं सर्वांचं कर्तव्य आहे की तुम्ही सर्वांनी कीर्तन
केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे या नरदेहाला सांभाळणं हे सुद्धा आपलं काम आहे आणि चांगल्यापणे सांभाळणं हे आपलं काम आहे, म्हणून ते आपण केलंच पाहिजे. नाहीतर मला लोक खूप येतो, लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही. त्या देहाला नाही ते आताही सांगतो बघा, शिवरायांचं नाव घेताना, माझ्या प्रभू श्री रामचंद्रांचं नाव घेताना, माझ्या मारुतीला रायांचं नाव घेताना मुखामध्ये सुपारीचा कण सुद्धा नसला पाहिजे तर तुमचं नाव घ्यायची लायकी आहे बघा. ते प्रभू श्री रामचंद्र आहे, मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू श्री रामचंद्र हे भगवंत आहे. त्यांचा आपण रामनवमीला नसले ते व्यसन करून त्यांचं नाव घेतो. माझी सर्वांना विनंती आहे, या कीर्तनाचा तुम्ही फक्त एक जरी शब्द निघाला, हे एक जरी वाक्य म्हणलं तरी माझं हे कीर्तन सार्थक झालं म्हणून मी समजतो. पहिलं माझं वाक्य असं आहे बघा, तुम्ही कोणी व्यसन करू नका. कारण की दुसरं माझं वाक्य असं आहे, तुम्ही भगवंताचं अखंड चिंतन करा. तुमचा नवरा जर दारू पित असाल तर तुम्ही स्वयंपाक बनवताना भगवंताचं चिंतन करा. तुमचा नवरा सुधारल्याशिवाय राहणार नाही. मी सांगतो बरं, मीच सांगत नाही, भागवत सुद्धा सांगतं, भगवंताच्या चिंतामणी ताकद आहे. भक्त प्रल्हाद पोटी असेच नाही आले. जेव्हा कयाधुने नामस्मरण करत अन्न तयार करून हिरण्यकशिपूला रोज जीव घातलं, तेव्हा ते भक्त प्रल्हाद पोटी आले. आणि म्हणून कमवायचं तरी काय आहे आपल्याला, सोबत तर काही घेऊन जायचं नाही आहे. मग जे द्यायचं ते भगवंताला द्या. आपल्या थोडासा का होईना पण भगवंताला वेळ द्या. कारण की ज्या वेळेस भगवंत तुम्हाला वेळ द्यायला बंद करेल, त्या दिवशी तुमच्या इथे काहीच काम राहणार नाही. भगवंत आपल्याला वेळ देतो म्हणून आज आपण इथे जिवंत आहोत. आणि मग भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून सर्वांनी एक वेळा चिंतन करावं. काही काही लोक टाळ्या वाजवतात पण नामस्मरण करत नाही. काही लोक नामस्मरण करतात पण टाळ्या वाजवत नाही. नामस्मरणाचाही फायदा आहे, टाळ्या वाजवण्याचाही फायदा आहे. तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला हेच कळत नाही. ज्या गावात जर तिथे सर्व वाजवतात, पहिल्यापासून शेवटपर्यंत वाजवतात, पण एक माणूस वाजवतच नाही कोणता तरी. कीर्तन झाल्यावर म्हणे ते लेख ते बाळक इतकं बोलत होतं पण त्यानं वाजवलीच नाही. ऍटिट्यूड कसला आहे दादा? तुम्हाला वाटतं तुम्ही मला फसवताय. तुमची गत कशी आहे महाराज? एक कोटी अष्टीचं खाली उतरलं, मोठं मोठं नाचायला लागलं. शिताचं काय झालं रे? कंडक्टरला फसवलं. कसं काय? मग टाळी वाजवून गेलोच का? तिकीट काढलं गेलोच नाही. आता त्या कंडक्टरचं काय केलं? मग तसंच मला इथं जर तुम्ही टाळी वाजवले नाही, तिथे माझं काही जाणार नाही. पण जर जे तुम्हाला भेटणार होतं ते भेटणार नाही, त्याचं नाव आहे पुण्य. देवाच्या नामस्मरणाने पण नसते. काही लोक म्हणतात आम्ही पाप केलेच नाही तर पुण्य करायचा विषयच नाही. बघा, पाप हे होत नसतात. पाप हे करावी नाही लागत, हे होत असतात. न कळत आपल्या हरेक कर्मामधून काही ना काही पाप होतात. आता मी कीर्तन केलं, परंतु याच्यामध्ये एखाद्यालाही त्याचं थोडस जरी वाईट वाटलं तर त्याचं पाप माझ्यावर लागतं. परंतु जर ते पाप मला घटवायचं असेल तर भगवंताचं चिंतन हे महत्वाचं आहे. म्हणून सर्वांनी मागच्या पुढच्या सर्वांनी हात वर करा. तोपर्यंत मी भजन चालू करत नाही. हात वर करा सर्वांनी, एका हात वर करायचे. 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत भजन करू शकतात. मग आपण काय आहोत? मग सर्वांनी प्रेमाने भजन करायचं आहे. विठोबा
प्रभावित झाले. त्या भगवंताच्या चिंतनामुळे ताकद आहे बरं असती. म्हणून बघा आपले हित असेल की परमार्थामध्ये संसारामध्ये आपलं हित नाहीये, हित भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. कारण की संसार किती काही केला तरी पूर्ण होणार नाही, परंतु परमार्थ थोडासा जर केला तरी तो पूर्णत्वाला येणार, त्याला संसार म्हणतात. बघा जे मंदिर आहे त्याला शेवट हा कळस आहे. बाबा घराचा कळस केव्हा आहे? घराचा शेवट केव्हा आहे? पहिला मजला बांधला की त्याला शेवट कुठे येतो? दुसऱ्या मजल्याची चाल काढलेली असते, दुसरा मजला बांधला की तिसऱ्याची चाल असते. बंगला हा परमार्थातला आहे, मंदिर एक बंगला संसारातला आहे आणि मंदिर हे परमार्थातलं आहे. मंदिर हे परमार्थातलं असल्यामुळे त्याला शेवट आहे, परंतु जे बंगला आहे त्याला शेवट नाही, कारण तो संसारातला आहे. रावण कमी सामर्थ्यशाली होता का, पण त्या संसारातल्या 3 इच्छा पूर्ण झाला नाही. इच्छा सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्याच्या पूर्ण झाला नाही. पहिली इच्छा रावणाची सोन्याला सुगंध यावा, दुसरी इच्छा रावणाची समुद्राचं पाणी गोड व्हावं, आणि तिसरी इच्छा होती रावणाची स्वर्गाला शिडी लागावं. रावणाचा बरं परिवारही कमी नव्हता. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,00,000 मुली, 1,25,000 नातू, 1,25,000 नाता. विचार करा रावणाला कंट्रोल किती भेटत नाही का? बघा इतकं तिथे होतं, सर्व देव तिथं बंदीशाळेमध्ये होते. गणपती बाप्पा त्यांचा रथ चालवत होते, कुबेरा रागणीला होता, तरी त्याच्या संसारातल्या इच्छा हे पूर्ण झाल्या नाही. रावणाला मोक्ष प्राप्त झाला, परंतु ते मोक्ष प्राप्त करण्यापूर्वी पहिले भगवंताचं चिंतन त्याला करावं लागलं, भगवंताचं नाव घ्यावं लागलं. कारण की भगवंताचं, माझ्या पंढरीश पांडुरंगाचं, माझ्या प्रभू श्री रामचंद्राचं नाव घेतल्याशिवाय मोक्ष मिळत नाही, या जगातलं त्रिकाल सत्य बरं का. म्हणून आपलं काय आहे महाराज, बरं रावण बुद्धिमानही खूप होता. सांगायचं झालं तर रावण इतका बुद्धिमान होता. तुम्ही ज्या माता मला शंकराची पूजा करताना, तर शंकराचं जे तांडव स्तोत्र आहे हे त्या रावणाने बनवलेलं आहे. महाराज त्यातले काही काही उच्चार इतके कठीण आहे, त्याला 100 वेळा भोगल्यानंतर त्याचा एका श्लोकाचे उच्चारण बसतात. इतका कठीण श्लोक आहे. बघा तुम्हाला समजला तर म्हणून दाखवतो. जटाटवी गलत जल प्रवाह पावित स्थले गले वलंब लंबितांबोजंग तुंग मालिका डमट 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 डमंदिनाद वड्डमर्मया चकार चंड तांडवं तनोतुन शिव शिवम. समजलं नाही? इतका कठीण श्लोक असे एकच नाही, पूर्ण तांडव स्तोत्र त्याच्याही पेक्षा कठीण आहे बघा. मग इतकं मोठं तांडव स्तोत्र, इतकं कठीण तांडव स्तोत्र त्या रावणानं बनवलं. इतकंच बुद्धिमान नव्हता. एका वाक्यात जर सांगायचं झालं तर लंका कुणाची? बोला, लंका कुणाची? रावणाची. रावणाच्या पहिले शंकराची. जरा आपली हिस्ट्री माहित करावं. नाही का मुघलाईची हिस्ट्री, आपण ते ब्रिटिशांची हिस्ट्री करतो. पहिले आपली हिस्ट्री माहित असू द्या. बघा रावणा हे लंका ही पार्वतीसाठी भगवान शंकरांनी बनवली. रावण इतका बुद्धिमान ब्राह्मण होता. रावण इतका बुद्धिमान ब्राह्मण होता. वास्तू शांतीसाठी रावणाला बोलावलं आणि रावण एकमेव ब्राह्मण असा होता जो वास्तू शांतीला आला, बंगलाच घेऊन गेला. पडलं त्यालाच पडलं मला. म्हणून बघा त्याने इतके छान असे ग्रंथ पठण केले, परंतु त्याने इतका अशा मोठमोठे असे वेदांतातले ग्रंथ पठण केले, मुखपाठ होते त्याच्या. आणि ते मंत्राचं पठण केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न आले. भगवान शंकरांनी सांगितलं, रावणा हा तुला काय मागायचं आहे?
राम म्हणे लंकाच घेऊन आता काय म्हणावं महाराज, भगवान शंकर घोडे होते, त्यांना नाही म्हणता आलं नाही. तुम्ही पाणी टाकता, तुमच्यावर भगवंत कृपा करतात. परंतु एक तुम्हाला सांगतो, तुम्ही बकेट भरी भगवंतावर पाणी टाकलं आणि मनात जर भाव नसला तर भगवंत तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. मनामध्ये थोडासा का होईना पण भाव असला पाहिजे, तो महत्वाचा आहे. आणि भाव पूजा करताना, बसताना, उठताना, जेवताना कधीही भगवंताचं चिंतन करत आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे. म्हणून एक वेळा सर्वांनी भजन करावं. इतका बुद्धिमान रावण होता, पण त्याच्या इच्छा पूर्ण झाल्याने कारण संसारातल्या त्या, म्हणून संसार करू नका अशा मताचा मी नाही. संसार करा, परंतु संसार करून परमार्थ करा, त्याला किंमत आहे. संसार करत परमार्थ करायला भगवंताचं चिंतन चालता बोलता केव्हाही करता येते, फक्त मनात भाव पाहिजे. बघा तुकोबारायांनी संसार केला, नाथबाबांनी संसार केला आणि तुकोबारायांनी संसार करत अशी भक्ती केली की ते ज्या मातीवरून चालत होते ती माती विठ्ठल. माझ्या ज्ञानोबारायांनी भिंत अशीच नाही चालवली. एक माणूस असा झाला म्हणे, महाराज तुम्ही जेव्हा जेव्हा सांगत राहता ज्ञानोबारायण भिंत चालवली. इतके कीर्तनकार महाराष्ट्रात आहे म्हणे, एखाद्या कीर्तनकाराने चालवा ना म्हणे भिंत. म्हटलं बाकीच्याची गरज नाही, मी एकटाच पट्ट्या भरव. बाकीचे ते महान विद्वान त्यांना त्यांचा तप करू दे, त्यांना त्यांची साधना करू दे, मी एकटाच बरं आहे म्हटलं. त्यामुळे तुम्ही आता आपल्याजवळ दाढी न बोडी बाबूची वाहिनी काढली, लोक महाराज एक झालं कीर्तन केलं, जरासा उशीर झाला हो, चालत गेलो मला महाराज येत आहे. म्हटलं मीच महाराज आहे, वाटत नाही म्हणजे नाही असं करू नाही. महाराज कसा पाहिजे, आपण क्रायटेरिया बनवून बघा, बॉडीवाला, मिशीवाला, गाडीवाला. आता आमचं वयच किती आहे, गाडी काय करावं महाराज. लोकांनी क्रायटेरिया बनवून ठेवला. लोकांचं कसं आहे माहितीये का, ते नाव ठेवायचं असेल तर कुणाला सोडत नाही. म्हणून नाव ठेवत बसण्यापेक्षा भगवंताचं नाव घ्या, आपल्या जागेवरती या. मग आता बेकार मला म्हटलं, मला चालवा बरं म्हणे, चालवा म्हणे, चला तुम्हाला एका भिंती जवळ. म्हटलं भिंती जवळ न्यायचं काम नाही, मी स्वतःच तिथून उडूनच जातो. पण पहिले तो आता बघा, ज्ञानोबारायांनी भिंत केव्हा चालवली, जेव्हा चांगदेव महाराज वाघावर बसून आले. मग त्याला म्हटलं मी भिंत चालवतो, पण तू वाघावर बसून ये ना. अशी कोणीच चालणार आहे महाराज. एक वेळा कीर्तन म्हटलं, शुद्ध बीजा पोटी पडे नसाळू गोमटी. आणि म्हटलं त्याच्यानंतर सांगितलं, म्हटलं तुम्ही जसं पेराल तसं उगवत असतं. एक तुम्हाला कीर्तन झालं का सांगतो, महाराज तुम्ही एक खोटं म्हटलं, तुम्ही खोटे बोलले. म्हटलं काय, म्हणजे तुम्ही म्हणले की जसं पेराल तसं उगवत असतं. म्हटलं हो बरोबर नाही म्हणे, जसं पेरता तसं उगवत नसतं. म्हटलं का, म्हणे शेंगदाणे टाकल्यावर त्याला फळं कुठून येते, सोयाबीन टाकल्यावर त्याला शेंगा कुठून येते. म्हटलं आपण फक्त फुकट उत्तर देत नाही, आपल्याला काही ना काही लागेल ना. मग आपण म्हटलं चला तुला घरी न म्हटलं, तेव्हा घरी न म्हटलं महाराज म्हणे सांगा उत्तर. म्हटलं फुकट उत्तर देतो, पहिले चहा पाल. तेव्हा नाही, तेव्हा चहा करू, मग काय करू म्हणे. म्हटलं चहा टाकू दूध कर म्हटलं. ते म्हणे बर. ते गेलं त्यांनी त्याला बायकोला सांगितलं, हळूच सांगितलं,
चालत नाही का शहरात महाराज लोकांचे? महाराज शहराच्या ठिकाणी गेलं आणि रात्र होऊ द्या पियो. महाराज आजही शेतकऱ्याच्या घरी जा, आजही गावात जा, दबाव आहे. एक मला असं म्हणा, तुम्ही म्हणता म्हणे की शहरातल्यांच्या घरी दबाव नाही, माझ्या घरी दबाव आहे म्हणे. म्हटलं कसा? म्हणे माझी बायको म्हणे लग्न झालं 2-4 दिवसांमध्ये म्हणे की तुम्ही भांडे घासा. म्हटलं मला जरा घासत नाही, तुझ्या मनात चालणार नाही, इथं माझ्या मनात चालणार. तू कोणा सांगणार? दबाव आहे म्हणे महाराज मध्ये. म्हटलं मग तुम्ही काय म्हटलं? मी म्हटलं पहिले धुणे मग भांडे घासू. काय बोलावं महाराज? आताही शेतकऱ्याच्या घरी जा, संध्याकाळ होऊ द्या, महाराजांसोबत जाऊ द्या, दरवाजे म्हणे उघड महाराजाने. ती बाई सुद्धा महाराज शेतकऱ्याच्या घरचं असो, ज्या घरी संस्कृती आहे त्या घरी आणखी नाही दोघं डोक्यावर पदर घेऊन दरवाजा खोलून आदराने बोलावल्या जातं. नाही शहरात जा, एक शहरात गेला ते एक वेळा ते माणसाला भाऊ आला घरी. भाऊ आल्यावर मग ते एका म्हणते ना एका माणूस काय म्हणते त्या बायकोने म्हणते, अगं भाऊजींना विचार ना जेवायचं. ती काय म्हणते माहिती आहे का? भाऊजी तुम्ही जेवण करून आलात का? घरी गेल्यावर करणार. मला पाहुणा उपाशी. काय बोलावं महाराज? आजकाल मोठ्यांच्या घरी माणसं मोजतात आणि 5 माणसं सांगितलं 6वा बसू द्या. ती बाई म्हणते सावकाश जेव्हा चपात्याच संपल्या. काय बोलावं महाराज? आजही घरी एखाद्याच्या घरी बसून राहतो पण त्याचं मन श्रीमंत राहतं. घरी जाऊ द्या, पिठलं भाकरच राहते पण दणक्यात राहते महाराज. आता काय आपलं माहितीये का? बेसन आहे किंवाही करायचं नसतं बरं का माता मावल्यांनो. बेसन शब्दच कसा आहे? बेसन. कधीच सणाला करायचं नाही ते बेसन. बरोबर आहे ना? पाहिजे असे शब्दाचे अर्थ शोधत बसताय. एका वेळेस एक माणूस हॉटेलात गेला, आलू कोंडा मागितला, वरचं काढलं आलूच खात बसला. हॉटेलवाल्याने विचारलं काहून? डॉक्टर सांगितलं बाहेरचं खातो. काही बाया गावात हरिपाठ करत जाय, माऊलीची दिंडी सोडायला ते गेला. आता दिंडीत नाही माऊली आळंदीवरून गेला. पुण्यातले लोक नाही तानशिरात महाराज. कोणी पैसे वाटत, कोणी बॅगा वाटत, कोणी कपडे वाटत, कोणी ते फिनोलेक्सच्या पिशव्या वाटत, कोणी ते रेनकोट वाटत ते पत्र्याचे. आपापल्या परिवार जसं जसं होईल तसं वाटत जातात लोक, तसे सेवेत जातात. आता त्या बायांनी काय सर्व गोळा केलं, बिस्किट पुढे गेले, सर्व गोळा केलं. मुकामार शब्द नाही का? माय बाय ज्ञानेश्वर महाराजांनी खोटाय का? पुण्याची गणना कोण करी? त्या पुण्याचे मानलं होतं काय महाराज? काय बोलू यांना? पुण्य आणि पुणे फरक येतो ना, शब्दात फरक आहे, भाषेत फरक आहे ना. आता तिकडे नांदेडकडे लातूरकडे गेला तर आल्याव का गेल्याव का. आपल्या विदर्भामध्ये आलं मध्ये तुले, हिंगोली भागात गेलो तर मला तुला, तिकडे त्या खानदेश भागात गेला की आमनं तुमनं. तिकडे असंच एक वेळा प्रसंग आला बघा जायचा. तिकडे जळगाव भागात गेलतो आम्ही. तिकडे एका गावाला जायचं होतं बघा. आणि एका माणसाने विचारलं, म्हटलं दादा या गावाला कसं जायचंय? ते म्हणजे तती जा तती फकीरा. तिकडे वडाला फकीरा म्हणतात. भाषेत बदल आहे ना. तिकडे नांदेडकडे गेलं तर आल्यात का महाराज, गेल्या बायला बी आल्या सायला बी आल्या, सर्व तिकडे दोघांना सारखं. एखादा कळाला म्हणजे महाराज आल्या का? म्हटलं नाही रस्त्यात आहे. म्हणे जेवल्या का? म्हटलं नाही आल्यावर जेवत्या. महाराज भाषेत बदल आहे ना. मग बघा हर एक भाषेत बदल असतो. शब्दाचा अर्थ काढत बसू नका.
आणि तुम्हाला सांगतो माझा मालूम संसार जर सुखाचा करायचा असेल तर अंगणात सडा टाका. संसार जर सुखाचा करायचा असेल तर अंगणात सडा टाका. घरापुढे रांगोळी काढा आणि रोज सासू सासऱ्यांच्या मालकाच्या पाया पडा, म्हणजे तुमच्या जीवनाचा होणार नाही राडा. जर तुम्ही नाही पडल्या पाया, तुम्ही जर पडल्या नाही मालकाच्या पाया, तर लई मोठा होत बसून राडा. आजकाल शहरात तेच होते. महाराज काहीच नाही. आता आपला सप्ताह आपण पॉम्पलेट छापले, आता हे पॉम्पलेट वगैरे छापले. आता आज माझं कीर्तन आहे ना, काहीच नाही, गावात पॉम्पलेट फिरवायचंच नाही. 2 फास्टेस्ट नेटवर्क आहे सध्याच्या स्थितीमध्ये. साहेब सुद्धा त्याला मान्य करतो. पहिला आहे त्याचं नाव आहे ईमेल, दुसरा आहे तो प्रीपेड. बरोबर आहे ना? एका बाईला करून दे ना, आता गावाला करतो महाराज नाही काय म्हणून महाराज. त्यांच्यामुळे तुमची शोभाय बरं का, म्हणून तुमचं बरं आहे. कोण तुम्हाला भाकरी घालून याचा विचार करत जा महाराज. ती लक्ष्मी सारखी तुमच्या घरामध्ये येतात, तिला कधी घुसून देऊ नका. सासांना सांगतो, जग लई येड आहे, काही नाही. फक्त दुसऱ्याजवळ घराने करू नका, सून बरोबर सरळ राहते. सुरा सासा म्हणते ना, मला चुकून गेलं तर कोण आणलं तुमच्या गावचं होय. ओळखतो मला, माझा काही जास्त जणांशी परिचय नाही, पण जितके सहवास आमचे प्रदीप मामा झाले, आमच्या दादी झाल्या, सर्व जणांना परिचय आपले म्हणून बघा. आणि सुना नाही सांगतो, तुमच्या सासूंचा इकडे तिकडे घराणे करू नका. तुम्हाला म्हणतात ना हे करा, बरं करते. आणि आजपासून तुम्ही सासूला तुमच्या आत्याबाई म्हणणं बंद करायचं, सासूबाई म्हणणं बंद करायचं, आई म्हणायचं. आई प्रेमाने म्हणा ना, त्याला सुद्धा थोडस. महाराज आजच्या काळामध्ये थोडस जरी तुम्ही मया लावली तुमच्या सासू सासऱ्यांना, महाराज लई जगले आहे. ती का अशीच का शेजारची अशी कोणीच चांगली म्हणती. ती तिच्या सासूसोबत भांडणं करते, पण हिच्यासोबत गोड राहते ना. म्हणून महाराज थोडस गोड बोलायला शिका. आपली वाणी मधुर बनवा. नाही तर काय पडेल महाराज आजकाल. जिथं तिथं भांडणं करू नका. जिथे भांडण आहे तिथे देव कधीच येत नाही. देव लक्ष्मी शांततेच्या जागी वास लक्ष्मीचा असतो. आणि म्हणून आपण सर्वांनी शांततेमध्ये घरी जायचं आणि यांच्या मागे घराणा लावायचं बरं का. आपल्याकडे वेळही संकल्पित वेळ होता आणि सांगायचं तर आता वेळही नाही आहे. आता आपण अभंगाचा सरळ जर अर्थपुस्तकाचा झाला तर आपल्याला चुकून बऱ्याच म्हणतात. असे मुलं सापडण्यासाठी गीता भागवताचं श्रवण करावं लागेल. आणि मग गीता भागवताचं श्रवण केलं, अखंड चिंतन केलं तर तशा मुलांचा तुकोबाऱ्यांना सुद्धा हरिक वाटतो. अभंगाचं तोच तुका भले
मुले भगवंताचं चिंतन करतात त्या मुलांची सेवाही मला घडावी, याच्यापेक्षा माझं कुठलंच दुसरं पुण्य समजणार नाही. हेच माझं सर्वात मोठं असं पुण्य समजणार आहे. वेळही बराच झाला आपला, बरोबर 9ला चालू झालेला आहे, बरोबर 11 वाजलेले आहे. बघा तुम्ही सर्वांनी मला छान अशी साथ दिली. आणि जर या अभंगावर जर चिंतन करायचं म्हटलं तर संतांनी जे अभंग लिहिलेले आहे त्याच्यावर चिंतन करावं तितकं कमी आहे. बघा आपल्या भागामध्ये काही महात्मे असे झाले, आपल्या विदर्भामध्ये काही महात्मे असे आहेत ज्यांनी नुसतं ओम शब्दावरती 3-3 तास त्यांनी त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. कारण की संतांनी जे आपल्याला अभंग दिलेले आहे, जे ओव्या दिलेल्या आहेत त्याच्यावर चिंतन करावं तितकं कमी आहे. परंतु आपल्याला काही प्रतिबंधित वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करायची आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी मला छान अशी साथ दिली. मृदंगाचार्य उमेश महाराज वाघ त्यांनी छानशी साथ दिली. त्यानंतर गायनाचार्य महाराज आहेत, किशोर महाराज आहेत, त्यांनी छान साथ दिली. आमचे मामा आहेत, त्यानंतर प्रल्हाद महाराज आहेत. आणि तुम्ही सर्वांनी असे छान असे माझ्या कीर्तनाला, बालकाच्या कीर्तनाला श्रवण करण्याकरता बसले. सर्व टाळकरी मंडळींनी साथ दिली, सर्वांनी साथ दिली. आणि म्हणून तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अभिवादन करतो. आणि सर्वांनी एक वेळा हात वर करायचा आहे आणि टाळ्या वाजवत माऊलींच्या चरणी आपली छोटीशी वाक्पुष्पांजली. सर्वांनी दिलेली आहे म्हणून एक वेळा सर्वांसाठी एक वेळा टाळ्या वाजवा. कारण की टाळ्या वाजवण्याचं माणसाचं लक्ष नाही. यांच्यासाठी एखाद्या वेळेस एखादा आरोह आवडला, मृदंगाचार्य महाराजांची कधी साथ आवडली, एखादा बोल आवडला तो वाजवत नाही टाळ्या. कारण की टाळ्या वाजवणे सज्जन माणसाचं लक्ष नाही. तुम्ही सर्वांनी छानशी साथ दिली म्हणून एक वेळा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. बघा स्वतःसाठी पण वाजवा छान. आणि भगवंताचं असंच चिंतन करत राहा. या कीर्तनातून तुम्ही एक जरी उपदेश नेला, माझा उपदेश नाही आहे, खूप बऱ्यांचा उपदेश आहे की या कीर्तनातून तुम्ही एक जरी वाक्य नेले की भगवंताचं तुम्हाला चिंतन करायचं आहे, देवाला थोडासा तरी वेळ द्यायचा इतकं जरी तुम्ही या कीर्तनामधून नेलं तरी या कीर्तन सार्थक झालं असं समजूया. आणि इथे माऊलींच्या सर्वांनी बसायचं, कोणी उठू नका. 2 मिनिट फक्त. सर्व गावातीलच मंडळी आहे, सर्वांना ज्ञात आहे की मागील वर्षी जो आपण सप्ताहाचा अगण हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू केलं होतं. हे 2रं वर्ष आहे आणि आजचा या सप्ताहाचा पहिला दिवस आहे. आजच्या या पहिल्या दिवसाची सुरुवात सकाळी आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या मिरवणुकीपासून सुरू केली. त्यानंतर पारायणाचे 2 टप्प्यामध्ये सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र या ठिकाणी पार पडलं.
त्यानंतर 6 वाजता हरिपाठाचा कार्यक्रम पार पडला आणि संपूर्ण सप्ताहामध्ये आपण 7ही दिवस कीर्तनाचे कार्यक्रम ठेवले आहे. त्यातील आजचा पहिला दिवस हरिभक्त पारायण श्री संस्कार महाराज लोडम बालकीर्तनकार यांचे कीर्तन आपण आयोजित केले होते. फार छान असा कार्यक्रम कीर्तनाचा या ठिकाणी पार पडला. खरोखर कौतुक करावंसं वाटते त्यांच्या आई वडिलांचं त्यांचं, कारण या कमी वयात आज आपण सर्वजण शिक्षणाच्या मागे लागलो आहे. सर्वांना वाटते की माझा मुलगा टॉप असला पाहिजे, त्यानं काहीतरी चांगले मार्क पाडले पाहिजे, 100 पैकी 100 मार्क पाडले पाहिजे, तो सर्वात समोर गेला पाहिजे, चांगली नोकरी मिळाली पाहिजे. या सर्व हे सगळे उद्दिष्ट ठेवून आपण समोर जात असतो आणि हे उद्दिष्ट त्याच्या महाराजांच्या सुद्धा आई वडिलांनी समोर ठेवले आहे. आणि हे करत असताना जसं त्यांचं नावच संस्कार आहे त्या पद्धतीने त्यांचे संस्कार सुद्धा त्या पद्धतीचे आहेत. आणि वयाच्या 13-14व्या वर्षी या ठिकाणी कीर्तन त्यांनी सादर केलं आहे. तर खरोखर त्यांचं कौतुक करावंसं वाटते. आणि महाराजांच्या आई वडिलांची त्यांना ताकीद आहे की हे तुझं सध्या शिक्षणाचं वय आहे, शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं पाहिजेच नाही आणि त्यासोबत तुझा छंद पण तू जोपासला पाहिजे. असं करत करत तो महाराज दोन्ही गोष्टीचं एक ताळमेळ सांभाळून शिक्षण पण सांभाळतात आणि त्यांचा छंद जो आहे कीर्तनाचा तो पण सांभाळत आहेत. दोन्ही गोष्टी करत या ठिकाणी त्यांनी चांगला प्रयत्न केला आहे, चांगला छंद ते जोपासत आहेत. आणि या ठिकाणी आम्हाला थोडं माहित होते की महाराज कीर्तन करतात, पण गावकऱ्यांना सुद्धा ही गोष्ट कळाली पाहिजे की मुलांवर कोणत्या पद्धतीचे आपल्याला संस्कार करायचे आहेत. महाराजांचे वडील शिक्षक आहेत, आई ग्रामसेविका आहे. अशा उच्च शिक्षित कुटुंबातून येऊन आई वडील ज्यांची नोकरी करतात ते मुलं जर आज या धर्माच्या कार्यात या वारकरी संप्रदायात जर उतरत असेल आणि जर एखादं कार्य हाती घेऊन ते पुढे नेत असेल तर आपला सर्वांनाही या गोष्टीची विचार करण्याची खरंच गरज आहे की संस्कार कोणत्या प्रकारचे केले पाहिजे. शिक्षण जितकं महत्वाचं आहे तितकेच संस्कार सुद्धा महत्वाचे आहेत. आणि हीच गोष्ट आपल्या सर्वांना माहीत पडावी याकरिता आपण पहिल्याच दिवशी हे बालकीर्तनकार आपल्याच गावातील आहेत, गजानन भाऊ लोडम यांचे ते सुपुत्र आहेत आणि यांचा आपण हा कार्यक्रम आयोजित केला. छान पद्धतीने हा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. सुंदर अशी सुरुवात या कार्यक्रमाची झाली आहे. या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी साथ दिली. अशाच पद्धतीने 7ही दिवस सर्वांनी उपस्थिती ठेवून कार्यक्रमाची शोभा वाढवा, कीर्तनाचा लाभ घ्या ही विनंती. धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम संपलाय. सर्वांनी शांततेत घरी जाऊ शकता.